ऊर्जा पुरुष डॉक्टर आंबेडकर, जलपुरुष डॉक्टर आंबेडकर, विकास पुरुष डॉक्टर आंबेडकर असं बघायची पद्धत नाही. पद्धत काय? दलितांचे नेते डॉक्टर आंबेडकर. की ऊर्जा आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी या देशाच्या विकासाचा आणि त्यातल्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटचा कसा ध्यास घेतलेला होता. JRD सर मला असं म्हणाले की हरी आमचं दोघांचं सोपं होतं. म्हणले कर्वे जर्नलिस्ट होता, मी इंडस्ट्रियलिस्ट होतो. म्हणले आम्हाला निवडणुका लढवायच्या नव्हत्या, मतं मागायची नव्हती लोकांकडे. डॉक्टर आंबेडकरांचं काम कठीण होतं, कारण जनतेला दुखवायची हिंमत कुठला राजकारणी करत नसतो, तो अनुनय करत असतो मतदारांचा. आणि डॉक्टर आंबेडकर त्यांना खडसावून सांगत होते कुटुंब नियोजन करा. बाबासाहेब म्हटले बाबा बाप माझा आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझी काय अडचण आहे. तो म्हणला नाही, तुमच्या वडिलांचं काही चुकलं असं मला वाटत नाही, कारण तुमचा नंबर 14वा आहे. त्यांनी जर का एकवर कुटुंब नियोजन केलं असतं आंबेडकर आम्हाला मिळाले नसते, पहिला प्रश्न होता की हाच नवरा 7 जन्मामुळे म्हणून तुम्ही फेऱ्या मारता, तर मनापासून मारता का दबावामुळे, नाईलाजामुळे, अन्य काही कारणांमुळे? 55% महिलांनी सर आम्हाला उलटा प्रश्न विचारला. त्या म्हणल्या मनापासून मारतो का दबावापोटी मारतो ते नंतर बघू, आधी आम्हाला सांगा ही माहिती कॉन्फिडेन्शियल राहणार आहे का आमच्या नवऱ्याला कळणार आहे. आणि त्यामुळे पुन्हा माझी अडचण अशी आहे की सरकारी कार्यालयात बोलत असल्यामुळे राजकीय भाष्य करायचं नाही. खरंच आम्हाला दुष्काळ हटवायचा आहे का? खरंच आम्हाला बेरोजगारी नष्ट करायची आहे का? खरंच आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत का? मी भाष्य करणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की माझा एक इंग्रज पत्रकार मित्र असं म्हणतो, भारताला गरीब ठेवायला जास्त खर्च करावा लागतो, भारताला श्रीमंत करणं फार सोपं आहे. सवाल आहे भारताला गरीब ठेवण्यासाठी आपल्याला काय काय करायला हवं. अतिशय बुद्धिमान लोक आहेत आपल्याकडे, अत्यंत कर्तबगार लोक आहेत. लक्षात ठेवा, अजिंठा वेरूळ निर्माण करणारे, ताजमहाल बांधणारे, भाकरा नांगल उभारणारे, आणि कारखान्यांच्या बाबतीत तर टाटा आणि बाकीच्यांची उदाहरणं मी देणारच नाही, कारण तुम्ही सगळे प्रत्यक्ष पाहताच आहात. मी मगाशी म्हणालो ते परत एकदा सांगतो, मी शॉप फ्लोअर वरनं बेसिकली संजय सर मी NCT फिटी पासून सुरुवात केली आणि मी वेल्डर कम गॅस कटर म्हणून दररोज 300 गाड्यांचं वेल्डिंग करत, मग BA गोल्ड मेडल, मग MA गोल्ड मेडल, मग MPhil गोल्ड मेडल, रात्रपाळी करून सलग 10 वर्ष रात्रपाळी टेल्कोमध्ये आणि विद्यापीठामध्ये पहिला. हे कौतुक म्हणून सांगत नाहीये, मी सांगतोय ते एवढ्यासाठी की मी इंजिनिअरिंग मध्ये आयुष्यातली 22 वर्ष घालवलेला माणूस आहे. मी जेव्हा बाबासाहेबांचं हे पाहतो की काय भव्य स्वप्न आहे भारतातल्या मोठ्या नद्या जोडायच्या, कारण बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा दुष्काळ प्रचंड महापूर आलेला असतो तेव्हा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रमध्ये किंवा राजस्थानमध्ये दुष्काळ पडलेला असतो, आणि म्हणून या मोठ्या नद्या जोडायच्या. 1000 TMC पाणी वेगवेगळ्या नद्यांमधलं साठवायचंय आणि दुष्काळ संपवायचा. ते म्हणतात 5 प्रकारांसाठी पाणी लागतं. पहिलं पिण्यासाठी, दुसरं ते म्हणतात इरिगेशन शेतीसाठी, तिसरं इंडस्ट्री आणि इतर उपयोगांसाठी, चौथं ते म्हणतात रेल्वे सारखं मला वॉटरवे तयार करायचे, कॅनॉल, नद्या आणि समुद्रामधनं प्रवास करण्यासाठी पाण्याचा वापर, त्यांनी वॉटरवे कसे तयार करता येतील आणि त्याच्यामधनं जास्तीत जास्त ट्रान्सपोर्टेशन कसं करता येईल याच्या संबंधीचं सुंदर असं ब्ल्यूप्रिंट तयार केलंय. आणि त्यामुळे बाबासाहेबांना वॉटरवे साठी पाण्याची गरज वाटते. आणि 5वं ते म्हणतात यस, माणसाने एकदा आठवडाभर काम केलं की त्याला 1-2 दिवस मस्तपैकी चैन करता आली पाहिजे, मौज मजा करता आली पाहिजे, आराम करता आला पाहिजे, आणि म्हणून वॉटर पार्कची गरज आहे, स्विमिंग टँकची गरज आहे, मौज मजेसाठी पाण्याची गरज आहे. आणि हे 5 गोष्टींसाठी लागणारं पाणी बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात निसर्गाने भरपूर दिलंय, त्याचं नियोजन कसं करायचं ही खरी आपली जबाबदारी आहे. म्हणून त्यांनी वापरलेला शब्द आहे इंडिया वॉन्ट्स वॉटर रिसोर्स लिटरसी अँड एनर्जी लिटरसी. आता अलीकडे 5-10 वर्ष दूरदर्शनवर ऊर्जा साक्षरता असा शब्द आपल्याला जाहिरातीत वापरला जायला लागला. हा बाबासाहेबांनी 43 साली वापरलेला शब्द आहे. एनर्जी लिटरसी अँड वॉटर लिटरसी, जलसाक्षरता. मी 2 या क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींची कोटेशन्स तुमच्यासमोर सादर करू इच्छितो. पहिले आहेत हे डॉक्टर भाभा. ते असं म्हणतात वी हॅड मूव्ड ओव्हरनाईट फ्रॉम द रूट ऑफ antiquated ideas to the modern conception of waterways development and taken the first practical step towards a comprehensive planning of resources development in Damodar Valley.
Gentlemen, I attach particular importance to the first conference on the Damodar because the torch lighted here for the first time in India has been since passed on the Mahanadi, the Koshi Nadi and other rivers, valleys. And पुढे ते म्हणतात, I feel sure you will all agree that we owe a debt of, आपण देणं लागतो किंवा आपण कबूल करायला हवं काय, gratitude to all those who sponsored and piloted this first conference on the Damodar, particularly the minister Dr. B.R. Ambedkar. डॉक्टर आंबेडकरांनी याच्यामध्ये जे अत्यंत महत्वाचं योगदान दिलं त्याचं कौतुक भाभांसारखा शास्त्रज्ञ करतोय. आता भाभा काही राजकीय नेते नाहीत, माझ्या गळा तुझ्या गळा अशा पद्धतीची निवडणूक भाषण करणारे पण नाही आहेत, म्हणून मी भाभांचा कोट तुमच्या समोर ठेवला. आता मी अमेरिकन शास्त्रज्ञ ज्यांनी भारतातल्या नद्यांवर ग्रंथ लिहिला, रिव्हर्स इन इंडिया, या प्रोफेसर S.C. हर्ट यांच्या पुस्तकातला एक तुकडा आपल्याला वाचून दाखवतो. ते न्यू इंडियाज रिव्हर्स या ग्रंथामध्ये म्हणतात, भारतातले इंजिनियर अतिशय हुशार आहेत. They could take account of the rain that falls and conformation of the valley and how they might fit together. But the other elements, namely to get the will of the inhabitants in the valley, to get the governments of Damodar, and not only flood control alone, make them accept a river valley authority, to administer the work of building the dams, and finally share the cost of development, where in the best sense a political question arises. For 30 months the planning of the Damodar fell into the hands politicians like Dr. B.R. Ambedkar, the man who in the political sense decided that Damodar would be developed was the Minister of Labor, Energy and Water Resources, Dr. B.R. Ambedkar. Dr. Ambedkar successfully overcome the obstacles with great concern and skill and contributed a plan as a bold politically as it was hydraulically. इंजिनियर्स लोक अतिशय बुद्धिमान आहेत, कर्तबगार आहेत. पाणी किती पडेल, धरण कोणत्या शक्तीचं बांधायला हवं, त्याच्यासाठी काय प्रकारचं ड्रॉइंग असं डिझाईन करायला हवं, हे सगळं ते ठरवू शकतात. खरा मुद्दा तो नाही आहे. खरा मुद्दा आहे बजेट कुठून आणणार, धोरण कसं ठरवणार, बंगाल बिहार सारख्या राज्यांना कसं तयार करणार, तिथं राहणाऱ्या लोकांचं पुनर्वसन कसं करणार, त्या प्रकल्पग्रस्तांना तुम्ही तिथून हलवताना त्यांची समजूत कशी काढणार, आणि हे सारं राजकीय पातळीवर करायची कामं होती आणि ती डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय कुशलतेने केली. पण पुन्हा एकदा माझा प्रश्न येतो, ऊर्जा पुरुष डॉक्टर आंबेडकर, जलपुरुष डॉक्टर आंबेडकर, विकास पुरुष डॉक्टर आंबेडकर असं बघायची पद्धत नाही. पद्धत काय, दलितांचे नेते डॉक्टर आंबेडकर. कौतुकाने काही म्हणतात, काही पॉलिसी म्हणून म्हणतात. कोणाच्या मध्ये काय आहे मी त्यात जात नाही, पण वातावरण मात्र हे आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नेते. मी तुम्हाला 4 खंडामधलं निदान इथे 2-2.5 तासाचं तरी मटेरियल सोबत आणलेलं आहे, ते सादर करून हे सिद्ध करून दाखवू शकतो की ऊर्जा आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी या देशाच्या विकासाचा आणि त्यातल्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचा कसा ध्यास घेतलेला होता. की बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेण्यामध्ये आपण साऱ्याच भारतीयांनी चूक केलेली आहे. मला आनंद वाटतो की तुम्ही सगळेजण या कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून सहभागी झालेला. तुमची बॉडी लँग्वेज अतिशय उत्साही आहे. काल मी सर घोरपडीमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांसमोर बोलत होतो, ते सगळे बारामती पॅटर्न वापरणारे होते. चेहऱ्यावर काही दिसतच नव्हतं त्यांच्या, सगळे बारामतीवरून आल्यासारखे. मी खुलासा करतो, मला मंत्रालयात बारामती साहेबांनीच आणलं, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आकच नाही आहे, मला त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पण ते साहेब आहेत, ते उत्सद्य आहेत, ही इज अ डिप्लोमॅट, त्यामुळे ते दिसू देत नाही चेहऱ्यावर काय ते. पण आपण सगळ्यांनी तसंच वागलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही म्हणाल नरके सर तुम्हाला MIDCचा अनुभव नाही, तुम्ही MIDCचा अधिकारी म्हणून काम करायला या, तुम्हाला कळेल, असं दाखवायचं नसतं चेहऱ्यावर काय ते. कॉन्फरन्समध्ये नको आपण तो प्रयोग करायला. तुम्ही खूप छान पद्धतीने रिॲक्ट होताय, तुमच्या डोळ्यांमधनं तुमच्या चेहऱ्यांवर बॉडी लँग्वेज तुमची खूप उत्साहवर्धक आहे, म्हणून मी एवढं बोलायची हिंमत करतोय. मी सांगत होतो ते असं, आणि पुन्हा एकदा मला आपल्याला आठवण करून द्यायची ती अशी,
बंधू भगिनींनो, या देशाच्या विकासाचा कळकळीनं तळमळीनं असा वेध घेणारा हा महापुरुष संत तुकारामाने असं म्हटलंय, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. इंडस्ट्रीमध्ये नफा नसेल तर कारखाना चालवण्यात काही अर्थ नसतो. त्यामुळे कुणीही शहाणा माणूस कारखाना चालू ठेवत नाही. प्रॉफिट मस्ट. इथं तुम्ही तुकारामाचं उदाहरण देऊन काय करताय असं तुम्ही म्हणाल. मी हे इंडस्ट्रीसाठी नाही आहे, ते जगताना जीवनासाठीचं, हे फक्त स्वार्थ आहे, फक्त फायदा म्हणून काम करणारे लोक असतात. पण ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. बेनिफिट नाही, प्रॉफिट नाही, तरी सुद्धा प्रेम करणारे लोक असतात. मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांकडे पाहिल्यानंतर, महात्मा गांधींकडे पाहिल्यानंतर, नेहरूंसारखे लोक, या देशातले सुभाषचंद्र बोसांसारखे लोक, न्यायमूर्ती रानडे, कर्वे, आगरकर, साने गुरुजी, अशी असंख्य माणसं मी बघतो. शाहू महाराज पाहतो, छत्रपती शिवरायांपासूनची माणसं पाहतो की त्यांच्यामध्ये ही कळकळ आहे, तळमळ आहे. मला डॉक्टर आंबेडकर त्यातले एक अतिशय महत्वाचे आहे, अत्यंत महत्वाचा राष्ट्रपुरुष म्हणून वाटतात. आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा त्या मुद्द्यावर येणार. बघा, तारीख होती 10 नोव्हेंबर, वर्ष होतं 1938. मुंबई विधिमंडळामध्ये डॉक्टर आंबेडकर बोलायला उभे होते. ते म्हणाले, देशाला फार मोठ्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे. त्यांनी शब्द केला की हा बॉम्ब आहे. म्हणाले, हा प्रचंड मोठा बॉम्ब आहे. कुठला? पॉप्युलेशन एक्सप्लोजन. आणि म्हणून आता तातडीने पावलं उचलली पाहिजेत आपल्याला. कुटुंब, फॅमिली प्लॅनिंग आणि कंपल्सरी फॅमिली प्लॅनिंग. त्यांनी सूत्र मांडलं विधिमंडळामध्ये. त्या 2 शब्दात आहे, अवॉर्ड अँड पनिशमेंट पॉलिसी. 1 किंवा 2 मुलं बस, मुलगी किंवा मुलगा एकच बस. मेडिकली प्रॉब्लेम असेल, फिजिकली चॅलेंज असेल, दिव्यांग किंवा आपण म्हणतो तसं स्पेशल चाइल्ड असेल तर दुसरा चान्स चालेल, पण अपवाद 1 किंवा 2 बस. ते मांडत असताना डॉक्टर आंबेडकरांनी जे भाषण केलंय, 10 नोव्हेंबर 38चं भाषण आहे. 80 वर्षानंतर सुद्धा काय वाटतं तुम्हाला, मला समजून घ्यायला आवडेल. त्या काळात भारतात फक्त 3 माणसं या विषयावर बोलत होती. एक होते र.धो. कर्वे, महर्षी कर्व्यांचा मुलगा, पत्रकार. ध्यासपर्व नावाचं नाटक त्यांच्या जीवनावर सध्या चालू आहे, जरूर बघा. समाज स्वास्थ्य नावाचं नाटक अतुल पेठेंचा ध्यासपर्व सिनेमा येऊन गेला, अमोल पालेकरांनी केला होता र.धो. कर्व्यांवर. दुसरे जे.आर.डी. टाटा, उद्योगपती जे.आर.डी. टाटा. आणि तिसरे बाबासाहेब आंबेडकर. जे.आर.डी. सर मला असं म्हणाले की हरी, आमचं दोघांचं सोपं होतं. म्हणले, कर्वे जर्नलिस्ट होता, मी इंडस्ट्रियलिस्ट होतो. म्हणले, आम्हाला निवडणुका लढवायच्या नव्हत्या, मतं मागायची नव्हती लोकांकडे. डॉक्टर आंबेडकरांचं काम कठीण होतं, कारण जनतेला दुखवायची हिंमत कुठला राजकारणी करत नसतो, तो अनुनय करत असतो मतदारांचा. आणि डॉक्टर आंबेडकर त्यांना खडसावून सांगत होते, कुटुंब नियोजन करा. आणि त्यांचा शब्द काय बाबासाहेब आंबेडकरांचा? अवॉर्ड अँड पनिशमेंट पॉलिसी. जे कुटुंब नियोजन करतील त्यांना बढती द्या, त्यांना वेतन श्रेणी वाढ द्या, त्यांना पुरस्कार द्या, त्यांचे सत्कार करा, समाजामध्ये त्यांना महत्व द्या. आणि नाही केलं तर डॉक्टर आंबेडकरांचे शब्द आहेत, संजय सर, तुरुंगात घाला, डायरेक्ट जेल. आणि बाबासाहेब आंबेडकर लिहितात, कोणाचीही दयामाया करायची नाही, कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, बिलकुल काय नाही करायची, तुरुंगात पाठवायचं. बिल आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेलं बिल. मी सांगतोय, मी वर्तमानपत्रात लिहिलेला लेख नाहीये त्यांचा, मुंबई विधिमंडळाच्या कामकाजामधलं 10 नोव्हेंबर 38ला मांडलेलं त्यांनी बिल. सर, त्यांनी 5 मुद्दे मांडले होते. बघा तुम्ही 2018 साली तुम्हाला व्हॅल्यू वाटतात का? पहिला मुद्दा, ते म्हणाले, मुलांना मुलींना जन्माला घालणं ही एक जोखीम असते, ही जबाबदारी असते, एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे पालकांची, आणि ती पाळायची असेल तर त्यांनी 5 गोष्टींचा विचार केला पाहिजे. पहिली, मुलांना मुलींना जन्म देतोय, पण त्यांच्यासाठी पोषण द्रव्य, हिरवा भाजीपाला, कडधान्य, उत्तम अन्नद्रव्य आपल्याकडे आहेत का? आणि त्याच्यासाठी त्यांनी चार्ट मांडला. अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या 5 देशात किती लोकसंख्या आहे, किती दूध आहे, किती हिरवा भाजीपाला आहे, किती कडधान्य आहेत, आणि भारतामध्ये किती लोकसंख्या आहे आणि भारतामध्ये किती दूध आहे, किती हिरवा भाजीपाला आहे, किती कडधान्य आहे. 38 सालचा चार्ट आहे. आता गुगलने आपलं सोपं झालंय, पटकन गेलं गुगल सर्चमध्ये फटाफटा आकडे येतात. त्यावेळेला मला सांगा, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, इंग्लंडचे आकडे इथं बसून मिळवायची अशी गुगल सोय नव्हती. म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी त्याच्या आधी किती तयारी केली असेल. दुसरा मुद्दा ते म्हणाले, एज्युकेशन. बालवाडीपासून उत्तम शाळा, चांगली कॉलेजेस, दर्जेदार विद्यापीठं, आणि पर्टिक्युलरली इंजिनिअरिंगचं आणि मेडिकलचं एज्युकेशन, मॅनेजमेंटचं एज्युकेशन, याच्या संबंधीची काय व्यवस्था आपण करू शकलो आहोत. 10 नोव्हेंबर 1938ला बाबासाहेब आंबेडकर कुटुंब नियोजनावर बोलत असताना ते सांगतायत की
उत्तम एज्युकेशन फॅसिलिटीज, शाळा, कॉलेजेस, महाविद्यालय आणि विद्यापीठांची दर्जेदार इन्फ्रास्ट्रक्चरची काय व्यवस्था या 5 देशांमध्ये आहे आणि भारतात आहे. तिसरा मुद्दा तुमच्या माझ्याशी संबंधित आहे, एम्प्लॉयमेंट. त्या 5 देशामध्ये किती रोजगार आहे आणि भारतामध्ये काय प्रकारचा रोजगार आहे आणि किती आहे. पुढचा मुद्दा, बाबासाहेब म्हणाले शेल्टर, राहण्यासाठी निवारा, घर. तिथे काय परिस्थिती आणि इथे काय परिस्थिती आहे. अशा पद्धतीने एक एक मुद्दा मांडत बाबासाहेब गेले. मला सांगा की अन्नधान्य, दूध, हिरवा भाजीपाला इथून सुरुवात करताना पोषण द्रव्य, एज्युकेशन, आणि एज्युकेशन म्हणताना क्वालिटी एज्युकेशन, त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट, त्याच्यानंतर घरांची सोय, आणि 5वा मुद्दा मांडताना बाबासाहेब म्हणतात हेल्थ, आरोग्य व्यवस्था. मी परवा भूतानमध्ये होतो. फार छोटा देश आहे, पण भूतानसारख्या देशामध्ये आरोग्य व्यवस्था मोफत आहे आणि शिक्षण व्यवस्था पण मोफत आहे. आणि म्हणून हॅपी इंडेक्समध्ये भूतान जगात नंबर 1 वर आहे. आपला शेजारी देश आहे तो. अतिशय सुंदर देश आहे, अतिशय स्वच्छ देश आहे. हॅपी इंडेक्समध्ये नंबर 1 वर आहे. मला स्वतःला असं वाटलं की बाबासाहेब 38 साली भारताचा विकासाचा जो अजेंडा आपल्यासमोर मांडतायत तो किती व्यापक आहे. तुम्हाला असं वाटतं की हा दलितांपुरता मर्यादित आहे, हा दलितांचा नेता आहे. बाबासाहेब आंबेडकर हे बोलणारे, हे लिहिणारे, हे सांगणारे, विधिमंडळाला यासाठी जागं करणारे. मित्रांनो, बिल फेटाळलं गेलं. सगळ्या राजकीय पक्षांनी विरोध केला. बाबासाहेबांचं म्हणणं त्यांना पटलं नाही. मी तपशिलात जाणार नाही, पण त्यावेळेचे आरोग्यमंत्री काय म्हणाले, त्यावेळेचे महसूल मंत्री काय म्हणाले, सगळं रेकॉर्डमध्ये आहे, मी वाचलंय. मी त्याच्यात जात नाही, मी उडी मारून पुढे जातो. बाबासाहेबांनी हिंमत नाही सोडली. त्यांनी 12 डिसेंबर 38ला लगेच महिन्याभरामध्ये शिवाजी पार्कवर युथ कॉन्फरन्स आयोजित केली आणि तरुणांसमोर, तरुणींसमोर, हजारांसमोर सांगितलं, माझा संदेश आहे म्हणाले तुम्हाला, माझी विनंती आहे, कळकळीचं आवाहन आहे, एकावर थांबा. तुम्ही विचारता ना नेहमी, डॉक्टर आंबेडकर संदेश द्या, घ्या संदेश, एकावर थांबा. मुलगी असो, मुलगा असो, एकावर थांबा. बाबासाहेब अतिशय मिश्किल होते. म्हणाले, आमच्या वडिलांनी घोळ करून ठेवला, 14 मुलं जन्माला घातली म्हणाले त्यांनी, आणि काय ताप झाला सांगायचं. म्हणाले, एक दिवशी रेल्वेने जाताना घाई गडबडीत रेल्वेचा पास घरी विसरलो. नेमकं त्या दिवशी चर्चगेटला त्या चर्चगेट स्टेशनवर त्या टीसीने पकडलं, टाकलं म्हणजे तुरुंगात. त्या पोलीस कोठडीमध्ये 4 आणे दंड भरायचा होता, पण नव्हते. 24 तास कोठडीत राहावं लागलं. तरुणांनो, तरुणींनो, म्हणाले, हात जोडून विनंती करतो, माझ्या वडिलांनी केली ती चूक तुम्ही करू नका. एक कार्यकर्ता उठला, संजय सर, तो म्हणाला, डॉक्टर आंबेडकर तुमचं आम्ही ऐकतो म्हणून तुम्ही काही बोललेलं नाही, चालायचं काय, तुम्ही तुमच्या वडिलांबद्दल असं निगेटिव्ह बोललेलं आपल्याला खपणार नाही. बाबासाहेब म्हटले, बाबा बाप माझा आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, तुझी काय अडचण आहे. तो म्हणला, नाही तुमच्या वडिलांचं काही चुकलं असं मला वाटत नाही, कारण तुमचा नंबर 14वा आहे. त्यांनी जर का एकवर कुटुंब नियोजन केलं असतं, आंबेडकर आम्हाला मिळाले नसते, आंबेडकर आम्हाला मिळाले नसते. बाबासाहेब आंबेडकर फारच उत्तम दर्जाचे वक्ते होते. त्यांनी शब्द उचलला आणि सटकन फिरवला. म्हणाले, वेल माय फ्रेंड, प्रत्येक घरात आंबेडकर जन्माला यावा यासाठी 14 ट्राय करण्याची गरज नसते. पोषण दर महत्वाचा असतो, जन्मदर नाही. तुम्ही किती जन्माला घातले याला काहीच महत्व नाही, कसं पालन पोषण केलं, कसं शिक्षण दिलं, कसं वाढवलं. किती शब्द म्हणून सुद्धा नेमके जन्मदर महत्वाचा नाही, पोषण दर महत्वाचा आहे. अवॉर्ड अँड पनिशमेंट पॉलिसी 2018 साली सुद्धा हे असं कॅम्पेन आपण करावं. 80 वर्षानंतर सुद्धा असे डॉक्टर आंबेडकर रिलेव्हंट आहेत. आणि म्हणून मला स्वतःला कुटुंब नियोजनाचा ध्यास घेतलेले आंबेडकर, 37 सालच्या निवडणुकीत त्यांनी आश्वासन दिलं होतं, आम्ही सत्तेत आलो तर कुटुंब नियोजनाचा कायदा करू. आणलं बिल, फेटाळलं गेलं. 52 साली पुन्हा निवडणूक जाहीरनाम्यात त्यांनी आश्वासन दिलं, आम्ही सत्तेत आलो तर कुटुंब नियोजनाचा कायदा करू. अवॉर्ड अँड पनिशमेंट, जे कुटुंब नियोजन काढणार नाही त्याला तुरुंगात पाठवू. मला स्वतःला परत आपल्याला सांगायचं ते असं की हे आंबेडकर, हे राष्ट्रनेते आंबेडकर आहेत, हे मेकर्स ऑफ द मॉडर्न इंडिया, घडवणारे डॉक्टर आंबेडकर आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांचे नेते आंबेडकर इथून आपण सुरुवात केली होती. उद्योगाच्या प्रती संपूर्ण डेडिकेटेड असलेले, उद्योगाशिवाय भारताला भवितव्य नाही, भारताला कुठल्याही प्रकारचं भविष्य नाही असं रात्रंदिवस सांगणारा आणि त्यासाठी मंत्री म्हणून प्लॅनिंग करणारा, प्रत्यक्ष इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणारा. रस्त्यांचं जाळं देशभर असलं पाहिजे, विमान वाहतुकीची सोय भारतातल्या प्रत्येक मोठ्या शहरात असली पाहिजे.
ऊर्जा आणि पाटबंधाऱ्याच्या बद्दलचे मगाशी मी काही उल्लेख केले होते ते, हे सारं पाहिलं की आपल्या लक्षात येतं की जी कळकळ पंडित नेहरूंकडे होती, जी कळकळ देशाचे नेते म्हणून अन्य प्रमुख नेत्यांकडे होती, तशीच कळकळ बाबासाहेबांच्या मध्ये आहे. आणि तरीही बाबासाहेबांचा उल्लेख करताना मात्र देशाचे नेते करायच्या ऐवजी कसा केला जातो याच्याबद्दल मी बोललो. मित्रांनो, माझं लांबलेलं भाषण 2 मुद्दे सांगून मी पूर्ण करणार आहे. बाबासाहेबांचं एक भाषण आहे 20 जुलै 1945. त्या भाषणाची सुरुवातच किती इंटरेस्टिंग आहे बघा. द प्रोग्रेस ऑफ द कंट्री अँड द प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी कॅन बी मेजर्ड बाय द वुमेन ओनली. महिलांच्या प्रगतीवरून देशाची प्रगती मोजली पाहिजे. 20 जुलै 1942. फार सुंदर भाषण आहे. आम्ही 17व्या खंडात ते छापलंय, 18व्या मध्ये त्याचं भाषांतर छापलंय. पर्टिक्युलरली 2 वाक्य मला आपल्याला त्या भाषणातली सांगायची आहेत. एक, लग्न ही जबाबदारी आहे, जोखीम आहे. लग्न लवकर करायला मुलांना मुलींना परवानगी देऊ नका. आणि कवितेसारखी ओळी लिहा बाबासाहेबांनी, डोंट बी हरी टू मॅरी, मॅरेज इज अ लायबिलिटी. आणि मग काय काय प्रकारच्या जबाबदाऱ्या लग्नाने येतात वगैरे वगैरे ते सांगितल्यानंतर पुढे ते म्हणतात, टू हॅव टू मेनी चिल्ड्रन इज अ नॅशनल क्राईम. जास्त मुलं जन्माला घालणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे. हे शब्द वापरतायत बाबासाहेब 20 जुलै 42ला. महिला भगिनी इथे बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी बाबासाहेबांच्या भाषणातलं शेवटचं वाक्य, संपूर्णच भाषण तुम्ही वाचलं पाहिजे, पण शेवटचं वाक्य किती रिलेव्हंट आहे बघा. Above all, let each girl who marries stand up to her husband, claim to be her husband's friend and equal, and refuse to be his slave. 42 साली बाबासाहेब असं सांगतायत की नवऱ्याला नम्रपणाने आणि प्रेमाने सांगा, मी तुझी मैत्रीण आहे, मी तुझ्या बरोबरीची आहे आणि मी तुझी गुलाम नाही. मला सांगा, तुमची माझी आजी होती 42 साली. कल्पना करा, आपल्या आजीने जर का बाबासाहेबांचे भाषण ऐकून आजोबांना म्हणलं असतं की मी तुझी मैत्रीण आहे, तुम्हाला काय वाटतं? स्वागत झालं असतं? तुम्हाला तुमचा काय अंदाज आहे? काय द्रष्टा माणूस आहे, काळाच्या किती पुढचा माणूस आहे बघा. फ्रेंड, आताची पिढी म्हणते फ्रेंड एकमेकांना, आताची पिढी म्हणते आणि ते योग्य पण आहे. पण तुमच्या माझ्या पिढीत सुद्धा हे खाजगीत म्हणत असतील एकमेकांना, दोघंच असतील तेव्हा फ्रेंड वगैरे. सगळ्यांसमोर असं काही म्हणायची पद्धत वगैरे नव्हती. मला हा जो प्रचंड पुढचं बघणारा विजनरी माणूस आहे डॉक्टर आंबेडकर. खरं ना 2 शब्दात वर्णन करायचं तर विजनरी अँड वॉरियर. एका बाजूला योद्धा आहे तो माणूस आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड द्रष्टा आहे. आणि म्हणून स्त्रियांच्या प्रगतीच्या संबंधामध्ये किती सुंदर सूत्र ते देतात बघा. हिंदू कोड बिल आहे, भारतीय राज्यघटनेमधलं कलम 39ड, समान कामाला समान दाम, मतदानाचा अधिकार 326 मध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. आपण त्याच्यात न जाता पटकन उडी मारून पुढे जाऊया. ते म्हणतात स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान, याचा अर्थ स्त्रियांच्या नजरेने जगाकडे बघणे, स्त्रियांच्या डोळ्याने जगाकडे बघणे. खरं तर हे वाक्य एखाद्या कवितेसारखं आहे. त्याच्यावर शांतपणे तुम्ही कधीतरी विचार करा, तुम्हाला कळेल की बाबासाहेब किती मोठा आशय आपल्या समोर ठेवतायत. मी वाघमारे सर आमच्या पुणे विद्यापीठामध्ये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अलीकडे एक सर्वे केला. आमच्या विद्यार्थिनींना पाठवलं वटसावित्रीच्या पूजेच्या दिवशी वेगवेगळ्या झाडांच्या असो भोवती फेऱ्या मारणाऱ्या बायकांना भेटायला, आणि त्यांच्याकडे भरून घेतले फॉर्म. बाईच्या डोळ्याने भारत बघायचा ना. आमचा पहिला प्रश्न होता की हाच नवरा 7 जन्मामुळे म्हणून तुम्ही फेऱ्या मारता, तर मनापासून मारता का दबावामुळे, नाईलाजामुळे, अन्य काही कारणांमुळे? 55% महिलांनी सर आम्हाला उलटा प्रश्न विचारला. त्या म्हणल्या मनापासून मारतो का दबावापोटी मारतो ते नंतर बघू, आधी आम्हाला सांगा ही माहिती कॉन्फिडेन्शियल राहणार आहे का आमच्या नवऱ्याला कळणार आहे? आम्ही सांगितलं स्ट्रिक्टली कॉन्फिडेन्शियल. आणि मग 53% महिलांनी दिलेलं उत्तर रेकॉर्डवर आहे. ते असं आहे, 7 जन्म चुलीत घाला, याच जन्मात नको झाला. आत्ता उलट्या फेऱ्या मारायची सोय असती तर उलट्या फेऱ्या मारल्या असत्या. एक खुलासा करतो, MIDCच्या कुठल्याही अधिकाऱ्याच्या पत्नीचा या सर्वेमध्ये सहभाग नव्हता. 25% महिलांनी उत्तर दिलं नाही, मनापासून फेऱ्या मारतो, खूप छान नवरा आहे, खूप चांगला संसार आहे, काही चिंता नाही, काही काळजी नाही, सगळ्याच दुःखी आहेत असं पण समजायचं काही कारण नाही, बाईच्या नजरेने भारत बघा. 13% महिलांचं उत्तर फार फॅन्टॅस्टिक आहे. त्या म्हणाल्या इट इज अवर इन्व्हेस्टमेंट, ही आमची गुंतवणूक आहे. आम्हाला समजलं नाही, मग आम्ही एक्सप्लेनेशन मागितलं. महिलांनी असं सांगितलं की 25 वर्षापूर्वी लग्न झालं तेव्हा नवरा खूप छळ करायचा, मारहाण करायचा, त्रास द्यायचा, प्रेमाने खायला घातलं, खूप पॅकेज वापरलं मोठ्याच्या मोठं,
सासरचे लोक, माहेरचे लोक, पोलीस, कुटुंब न्यायालय सगळं वापरून म्हणाले आता 25-30 वर्षानंतर दुरुस्त झालाय म्हणले, सरळ वाटतो, व्यवस्थित वाटतो, चांगला नवरा म्हणलाय म्हणले, असाच नवरा मला हवा होता. आता हाच नवरा पुढची 7 जन्म असलेला बरा, कारण पुढच्या जन्मात नवीन म्हणजे परत 25 वर्ष दुरुस्ती. तेच उद्योग कोण करत बसणार? इन्व्हेस्टमेंट म्हणजे आतापर्यंतच्या 25 वर्षाचा बेनिफिट पुढच्या 7 जन्मात मिळावा म्हणून हाच असलेला बरा, ही इन्व्हेस्टमेंट. 6% महिलांनी आणखीनच छान उत्तर दिलं. त्या म्हणाल्या आम्ही एकच प्रार्थना करतो, देवा वटेश्वरा परमेश्वरा तू जो कोणी असशील तो एकच उपकार कर, हाच जन्म 7वा डिक्लेअर कर. मित्रांनो, बाईच्या डोळ्याने जगाकडे बघा असं सांगणारे डॉक्टर आंबेडकर हे खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंची आणि महात्मा फुले यांचा वारसा पुढे चालवणारे होते. आणि म्हणून स्त्री चळवळीची आजची जी घोषणा आहे, रमा सावित्री घरोघरी ज्योती भीमाचा शोध जारी. रमाबाई आंबेडकर किंवा रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले आहेत घरोघरी, खरी गरज आहे ज्योतिराव फुल्यांची आणि भीमराव आंबेडकरांची. आणि मला माफ करा, तुम्हाला आवडलं नाही तरी चालेल, पण मला सांगायला हवं की एरवी सामाजिक न्यायाच्या बाबतीत क्रांतिकारक विद्रोही असलेले पुरुष सुद्धा जेव्हा घरातल्या स्त्रियांचा प्रश्न येतो तेव्हा ते नेमकी काय भूमिका घेतात याच्याबद्दल तुम्ही आणि मी सोयरे असल्यामुळे झाकली मूठ ठेवूया, कशाला जास्त बोलूया, कशाला उघड करूया, एक्सपोज करूया एकमेकांना. बघा, शेवटचा मुद्दा आहे. डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले, देर आर 3 सेंटर्स ऑफ द डिस्क्रिमिनेशन अँड एक्सप्लॉयटेशन. भारतीय समाजामध्ये 3 अशा जागा आहेत पक्षपात, भेदभाव, अन्यायाच्या. फर्स्ट इज जेंडर, स्त्री पुरुष विषमता, पुरुष सत्ता, पुरुष वर्चस्व, पॅट्रियार्की. आणि मग दुसरी जागा ते म्हणाले कास्ट, ग्रेडेड इनइक्वॅलिटी, श्रेणीबद्ध विषमता निर्माण करणारी जाती व्यवस्था. तिसरी क्लास, गरीब श्रीमंत. मग या 3 जागांवर जर तुम्हाला मारा करायचा असेल तर 3 अक्ष, 3 पोलर भारतामध्ये आहेत, ते डायव्हर्सिटीचे आहेत, ते पण समजून घेतले पाहिजेत. त्यातला एक आहे लँग्वेज, दुसरा आहे कल्चर, तिसरा आहे रिलिजन अँड स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज, प्रांत. मग हे डायव्हर्सिटीचे 3 अक्ष आणि शोषण पक्षपाताचे 3 अक्ष, या 6नी मिळून बनलेला भारतीय समाज, त्याला जर परिवर्तनाकडे न्यायचं असेल तर भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी काय केलं? एका वाक्यात सांगायचं असेल तर त्यांनी परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ साधणारी राज्यघटना भारताला दिली. सगळं नाही नाकारलं त्यांनी. बुद्धाचं, महावीराचं, कबीराचं, फुल्यांचं, तुकारामांचं हे आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे, म्हणून सगळं परंपरेतलं नाकारलं बाबासाहेबांनी खरं नाही आहे. परंपरेतलं भव्य दिव्य अभिमानास्पद उचललं, घेतलं, बरोबर ठेवलं. कलम 13 वाचा म्हणजे तुम्हाला कळेल घटनेचं. जे जे मानवी अधिकारासाठी योग्य उत्तम आहे आपल्या इतिहासातलं ते घेतलं, पण जे जे विरोधी आहे, अन्यायकारक आहे, बाबासाहेबांनी म्हटलं इनकन्सिस्टंट विथ दिस पार्ट, घटनेच्या मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वाशी जे विसंगत आहे ते मात्र न्यूलीफाय करण्यात आलेलं आहे, नल अँड व्हाईट. कलम 13 मध्ये बाबासाहेब म्हणतात परंपरा आणि परिवर्तनाचा मेळ घालणारी राज्यघटना देणारे द्रष्टे बाबासाहेब ते पंचसूत्री किंवा पंचशील सांगतात. पहिलं सूत्र स्त्री पुरुष समानता, दुसरं शिक्षण, पण फक्त शिक्षण नाही, नॉट ओनली कलेक्शन ऑफ नॉलेज, क्रिएशन ऑफ नॉलेज अँड क्रिएशन ऑफ स्किल्स. हे बाबासाहेबांचे शब्द आहेत बरं का. क्रिएशन ऑफ स्किल्स, क्रिएशन ऑफ नॉलेज. तिसरा कार्यक्रम रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. बाबासाहेब म्हणतात जमीन, पाणी, जंगल, हवा, खनिज, सौर ऊर्जा हे सगळं निसर्गाचं आहे. हे आपल्याला निसर्गाकडनं मिळालेलं आहे, त्यामुळे ते सगळ्यांच्या मालकीचं असलं पाहिजे. सो देअर मस्ट बी अ प्रोग्राम ऑफ रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. सगळ्यांना हक्क मिळाले पाहिजे, जमिनीचे, पाण्याचे, ऊर्जेचे. हे सारं सगळ्यांच्या मालकीचं असायला हवं. चौथा कार्यक्रम ते सांगतात अनिहिलेशन ऑफ कास्टसाठी, जाती निर्मूलनासाठी इंटरकास्ट मॅरेजेस, जाती निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह. पाचवा कार्यक्रम बाबासाहेब म्हणतात देअर मस्ट बी अ डायलॉग, संवाद असायला हवा, डिबेट करायला हवा, वादविवाद करायला हवा. देअर मस्ट बी अ क्रिटिसिझम, चिकित्सा पण करावी लागेल, टीका पण करावी लागेल, वैचारिक संघर्ष पण करावा लागेल, आणि गरज पडली तर देअर मस्ट बी रिव्होल्ट, विद्रोह सुद्धा करावा लागेल, आणि तरी भागलं नाही तर धर्मांतर. बाबासाहेब किती विचारपूर्वक हे पंचशील आपल्यासमोर मांडतायत. मला स्वतःला असं वाटतं की हे पंचशील मांडणारा नेता हा दलितांचा नेता असं म्हणणं फार सीमित ओळख त्यांची करणं आहे. हा खऱ्या अर्थानं भारतीयांचा नेता, खऱ्या अर्थानं भारतीयांसाठी झटणारा माणूस. आणि म्हणून मला स्वतःला
मेकर्स ऑफ द मॉडर्न इंडिया असलेल्या डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना, भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर आंबेडकरांना मनपूर्वक अभिवादन करताना, त्यांना वंदन करताना, त्यांना नमस्कार करताना अतिशय आनंद वाटतो. पुन्हा एकदा तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आदरणीय वाघमारे सर आलेले आहेत, त्यांचं भाषण तुमच्याप्रमाणे मलाही ऐकायचं आहे. मित्र हो, आपले सगळ्यांचे आभार. जय भीम, जय भारत.